महत्त्वाचं प्रोसेस काय आहे, तर तो आपण शिकून घेणार आहोत. तो आपण गणपती सच्चिदानंद स्वामी यांच्या आवाजामध्ये तो शिकून घेणार आहोत. 2-3 मिनिटाचाच मंत्र आहे. तर हा मंत्र हनुमान जेव्हा सीता त्याला सापडत नव्हती किंवा कुठेही तिचं दर्शन होत नव्हतं. तो लंकेमध्ये पोहोचला होता. सगळं त्यांनी बघितलं, पण सीता काही सापडली नाही. तेव्हा हनुमानाच्या लक्षात आलं, की काहीतरी माझ्या बाजूनी चुकलंय म्हणूनच मला सीतेचं दर्शन होत नाहीये. आपल्याला तर संपातीनी सांगितलंय, की सीताला इथे आहे लंकेमध्ये आणि ती त्याला का दिसत नाहीये. तर अशा एका संदिग्ध अवस्थेमध्ये जेव्हा हनुमान होते, तेव्हा त्यांनी या मंत्राचा जप केला आणि त्याच्यानंतर त्यांना अशोकवन दिसलं आणि अशोकवनामध्ये सीताही दिसली. तर आपण पहिल्यांदी गणपती सच्चिदानंद स्वामींजींकडून हा मंत्राचं ऐकूया आणि त्यांच्याबरोबर बोलूया सुद्धा. मला सगळ्यांना ऐकू येतंय का मला सांगा? ऐकू येतं. श्री महागणपते नमः, श्री सरस्वती नमः, श्रीपादवल्लभ नरसिंह सरस्वती, श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. The Valmiki Ramayana, this is mantram. So you also chant this mantram. Namostu Ramaya, Namostu Ramaya, Salakshmanaya, Salakshmanaya, Namostu Ramaya, Namostu Ramaya, Salakshmanaya, Salakshmanaya, Devye च तस्मै, Devye च तस्मै, जनकात्मजायै, जनकात्मजायै, देव्ये च तस्मै, देव्ये च तस्मै, जनकात्मजायै, जनकात्मजायै, नमोऽस्तु रुद्रेन्द्र, नमोऽस्तु रुद्रेन्द्र, यमानिलोभ्यो, यमानिलोभ्यो, नमोऽस्तु चन्द्रार्क, नमोऽस्तु चन्द्रार्क, मरुद्गणेभ्यः, 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 नमोऽस्तु रामाय सलक्ष्मणाय, देव्यै च तस्मै जनकात्मजायै, नमोऽस्तु रामाय Salakshmanaya, Devye च तस्मै जनकात्मजायै, नमोऽस्तु रामाय सलक्ष्मणाय, देव्यै च तस्मै जनकात्मजायै, नमोऽस्तु रामाय Salakshmanaya, लक्ष्मणाय, Devye च तस्मै जनकात्मजायै, नमोऽस्तु रुद्रेन्द्र यमानिलोभ्यो, नमोऽस्तु रुद्रेन्द्र यमानिलेभ्यो, नमोऽस्तु रुद्रेन्द्र यमानिलेभ्यो, नमोऽस्तु रुद्रेन्द्र यमानिलोभ्यो, नमोऽस्तु चन्द्रार्क मरुद्गणेभ्यः, नमोऽस्तु चन्द्रार्क मरुद्गणेभ्यः, नमोऽस्तु चन्द्रार्क मरुद्गणेभ्यः, नमोऽस्तु चन्द्रार्क मरुद्गणेभ्यः, नमोऽस्तु रामाय सलक्ष्मणाय, नमोऽस्तु रामाय सलक्ष्मणाय, नमोऽस्तु रामाय सलक्ष्मणाय, नमोऽस्तु रामाय सलक्ष्मणाय. सद्गुरुदत्त सद्गुरु. तर स्वामीजींच्या आशीर्वादाने आपण हा मंत्र हे केलेला आहे. ज्या कोणाला जेव्हाही तुम्हाला कधीतरी वाटेल की हे सगळं अशक्य आहे, आपण पुढे जाऊ शकत नाही, रस्ता दिसत नाहीये, त्यावेळी हा मंत्राचं जप करावा, एकदा तरी म्हणावं असं म्हटलं जातं. हा या मंत्राची पॉवर आहे किंवा हनुमानाला सुद्धा या मंत्रानंतर सीतेचा ठाव लागला, ती दिसली आणि तिचा शोध लागला.
कुठे आहेत. तर आता हे सुंदरकांड मी तुम्हाला सांगितलं, की मला जे 2 गुरु चागंटी कोटेश्वरराव आणि भाष्य मप्पालाचार्य गारू हे साऊथ इंडियामध्ये खूप मोठे किंवा स्पेशली आंध्र प्रदेशमध्ये, तेलुगूमध्ये सांगणारे, प्रवचन करणारे खूप मोठे प्रवचनकार आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने आजचा हा सत्संग किंवा आजचे 5 पुढचे प्रोसेस मी सुरू करणार आहे. तर त्यांना नमस्कार करून मी हा सत्संग सुरू करते. तर प्रथम गोष्ट काय आहे किंवा काय घडलं, तर नारद आणि वाल्मिकी यांच्यामधला जो संवाद झाला, तिथनं रामायणाचं लिहायला पाहिजे किंवा रामायण प्रोसेस करायला पाहिजे असं वाल्मिकींना वाटलं. आणि तो काय संवाद होता तो वाचून मग आपण ते संक्षिप्त रामायण जे नारदांनी वाल्मिकींना सांगितलं, तिथून पुढे ॲक्चुअली वाल्मिकींनी रामायणाची पूर्णपणे रचना केली. तर नारद वाल्मिकींच्या आश्रमामध्ये गेले होते. तेव्हा वाल्मिकी म्हणाले, "तुलाच तर मी मागच्या वेळी ऑलमोस्ट मारणार होतो." तर नारद म्हणाले, "हो आणि मी वाचलो आणि आज तुमच्या समोर पुन्हा उभा आहे." वाल्मिकींना माहिती आहे नारद कोण आहेत. वाल्मिकींना माहिती आहे नारदाची महती काय आहे. तर वाल्मिकी त्यांना विचारतात, की आजच्या या युगामध्ये कोण असा आहे, की जो पूर्णपणे सत्यवान, स्थिर, दयाळू, सामर्थ्यवान आणि ज्याच्यापासून राग, क्रोध, मोह, मद, मत्सर हे सगळे रिपूस दूर आहेत. असा कोणी आहे का या जगामध्ये माणूस म्हणून? देव म्हणून असू शकतो, पण माणूस असा कोणी आहे का? असा प्रश्न वाल्मिकींनी नारदांना विचारला. म्हणजे काय? तर वाल्मिकींना अशा माणसाची माहिती नव्हती. म्हणजे तेव्हा पण पूर्णपणे सत्यवान असणारा माणूस वाल्मिकींना दिसलेला नव्हता. याचाच अर्थ वाल्मिकींनी विचारला याचं आणि नारद त्यांना सांगतात, की एक दुर्लभ व्यक्ती आहे. दुर्लभ आहे म्हणजे काय? तर खूप माणसं अशी नाहीयेत आणि एकच आहे जो दुर्लभ आहे तो म्हणजे राम आणि तो दशरथाचा पुत्र आहे आणि तिथून नारदांनी वाल्मिकींना संक्षिप्त रामायण सांगितलं आणि त्यांची स्तुती जी रामाची स्तुती नारदांनी केली त्याच्यावरनं वाल्मिकी पूर्णपणे त्या रामायण लिहिण्याच्या मनाचा संकल्प त्यांनी केला आणि ते पुढे सुरू झालं. ही एक सांगता आहे की नारदांनी वाल्मिकींना रामायण लिहिण्यासाठी प्रवृत्त केल्याची ही प्रोसेस. तर आता जेव्हा सुंदरकांड असं का म्हटलंय? तर सुंदर म्हणजे काय? तर सुंदर हे एक ॲक्चुअली वर्णन आहे. मग आपण रामायणातली जी कांड बघितली तर एक आहे बालकांड, मग आहे अयोध्याकांड, मग आहे अरण्यकांड. म्हणजे कुठे गोष्ट घडली याच्यावर असू शकतं किंवा नंतरचं आहे युद्धकांड. त्याच्या या सगळ्यामध्ये बघितलं तर सुंदरकांड असं का म्हणलं असेल? तर सुंदर हे तर वर्णन आहे. तर मग त्यामध्ये जे काही घडतंय त्याच्याप्रमाणे नाव दिलं आहे असं वाल्मिकी सांगतात. तर का सुंदर आहे? तर तुम्ही बघितलं तर बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड किंवा युद्धकांड सगळीकडे रामायणामध्ये राम आहेतच आणि ती रामाची गोष्ट आहे. पण सुंदरकांड हा एक असा भाग आहे रामायणाचा की ज्याच्यामध्ये राम स्वतः नाहीयेत. राम आपल्याला कुठेही त्या गोष्टीमध्ये दिसत नाहीत. पण रामकथा, राम नाम हे कित्येक वेळा त्याच्यामध्ये घेतलं जातं. ती त्या कांडाची ही सुंदरता आहे की तिथे राम नाहीये पण राम आहे. तिथे अशी सुंदरता आहे की तिथे सीतेचं आणि रामाला सीता मिळत नाहीये. राम सुद्धा स्वतः एका अशा क्लिष्ट परिस्थितीमध्ये आहेत की मी आता काय करू? सीतेला कुठे शोधू? अशा ठिकाणी आल्यानंतर हनुमान तयार होतात आणि ते सीतेचा शोध घ्यायला जातात आणि त्यांना सीता मिळते. सो बाकी सगळ्या कांडांमध्ये रामायणामध्ये दुःख आहे बालकांड सोडल्यास. कारण अयोध्याकांडामध्ये रामाचा राज्याभिषेक होता होता थांबतो आणि ते वनवासाला जातात. अरण्यकांडामध्येही दुःख आहे, युद्धकांडामध्येही दुःखच दुःख आहे. पण सुंदरकांड हे असं आहे की जिथे होपनी सुरू होतं आणि त्यांना सीतेचा शोध लागतो. त्यामुळे तो आनंदामध्ये ते त्याचा शेवट होतो. त्यामुळे त्याच्यात सुंदरता काय आहे? तर मनुष्यासाठी गरजेचं काय आहे? तर एक आशा, आशावाद आणि आनंद या 2 गोष्टी देणारं कांड म्हणून ते सुंदरकांड आहे. आणि यात जे काही आहे ते सगळंच सुंदर आहे, असं म्हणलं जातं. त्यामुळे सुंदरकांडाविषयी सांगताना वाल्मिकी म्हणतात, "सुंदरे सुंदरो रामः सुंदरे सुंदरी कथा." म्हणजे राम तर सुंदर आहेतच,
पण सुंदरकांडाची ही कथा सुद्धा सुंदर आहे. सुंदरे सुंदरी सीता सुंदरे सुंदरम वनम. सीता सुंदर आहे, अशोक वन सुंदर आहे. कारण अशोक वनाची अशी ख्याती आहे, की जगामध्ये कुठल्याही ऋतूमध्ये येणारी फुलं, फळं ही पूर्णपणे त्या अशोक वनामध्ये होती. म्हणजे काय? तर प्रत्येक ऋतूमध्ये अशोक वनामध्ये फुलं होती. आता आपल्या घरात आपण जर फुलझाडं लावली, तर कुठली कुठली झाडं ही थंडीमध्ये त्यांना फुलं येतात. कोणाला आता मोगऱ्याचं असेल तर उन्हाळ्यात येतात, कोणाला पावसाळ्यात येतात. पण पूर्णपणे आपली बाग प्रत्येक सीझनमध्ये फुललेली असते असं होत नाही. पण अशोकवन असं होतं, की जे कुठल्याही सीझनमध्ये तिथे सुंदर फुलं यायची. सुंदरे सुंदरम काव्यम सुंदरे सुंदरः कपिः. हे काव्य सुंदर आहे आणि कपी म्हणजे तो वानर हनुमानजी सुद्धा सुंदर आहे. सुंदरे सुंदरम मंत्रम सुंदरे किम न सुंदरम. हा मंत्र सुद्धा सुंदर आहे आणि सुंदरकांड हे एक भाष्य नाहीये, तर तो एक मंत्र आहे असं म्हणलं जातं. तर या सुंदरकांडामध्ये काय सुंदर नाहीये असं वाल्मिकी विचारतात आणि म्हणून म्हणतात, की मी या कांडाचं नाव सुंदरकांड असं ठेवलं. आणि निराशेच्या मानसिकतेला आशावाद या भावनेत रूपांतर करणारी ही कथा आहे. म्हणून सुंदरकांडाची महती आहे. आणि ते आज आपण करणार आहोत, की कित्येक वर्ष 500 वर्षापासून राम मंदिर असावं ही आपली एक ध्यास सगळ्या भारतीयांचा होता आणि तो आता पूर्णत्वाला येतोय. त्यामुळे त्या आशावादातनं आनंदामध्ये शिफ्ट होण्यासाठी आपण हे सुंदरकांड पारायण करणार आहोत. इतर कांड जी आपण बघतो अ, अयोध्याकांड असेल, बालकांड असेल किंवा अरण्यकांड असेल, त्याच्यामध्ये रस आविष्कार होता, म्हणजे रस दिसत होता. पण सुंदरकांडामध्ये रसाभास आहे, म्हणजे दोन विरुद्ध भावना. जसं रावणाचं सीतेवर असलेलं प्रेम किंवा आणि सीतेचा द्वेष. तो प्रेम आणि द्वेषाची विरुद्ध भावना. सीता आणि हनुमान. सीतेला आहे पुत्रप्रेम, हनुमाला बघून सीताला पुत्र प्रेम येतं, पण हनुमानामध्ये भक्तीची भावना आहे. लंकेचं राक्षसत्व असलेली माणसं आहेत, त्यामुळे पण लंकेचं सौंदर्य हे बाह्य सौंदर्य आहे. अशोकवन असेल किंवा सुवर्ण लंका जिला म्हणतात, तिचं सौंदर्य हे बाह्य सौंदर्य आहे. पण हनुमानाचं आंतरिक सौंदर्य, सामर्थ्य, भक्ती, शुद्ध विचार. म्हणजे आपण बघितलं तर सुंदरकांडामध्ये हा विरोधाभास आहे, त्याला रसाभास असं म्हणलं जातं. आणि हे पूर्णपणे एका कांडामध्ये आणणं ही वाल्मिकींची खूप मोठी महती आहे, की याच्यामध्ये त्यांनी रसाभास केलाय. मग असं बघितलं तर पूर्णपणे सौंदर्य म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये आपल्याला विरुद्ध भावनेतनं सौंदर्याची महती कळणं याच्यासाठी ही विरोधाभास आणलेला आहे. पण आईच्या प्रेमाइतकं आंतरिक सौंदर्य दुसरं काहीही नाही असं म्हणून हनुमान आणि वाल्मिकी तो खंड संपवतात, की जिथे आईचं दर्शन होतं त्याच्यापुढे मला जगाची सुद्धा काही गरज नाही असं वाटणारं सौंदर्य म्हणजे खरंखोर सौंदर्य. आणि जिथे कुठे सुंदरकांडाचं पारायण होतं, जिथे कुठे रामायण वाचलं जातं, तिथे तिथे हनुमान रामकथा ऐकण्यासाठी येऊन बसतात असं म्हणलं जातं. जेव्हा राम, लक्ष्मण सगळे शरयू नदीमध्ये पूर्णपणे त्यांच्या जीवनाचं कार्य संपवून निघाले होते, तेव्हा रामांनी विचारलं हनुमानाला, "तुम्ही पण येताय का माझ्याबरोबर?" तेव्हा हनुमान म्हणाले, "नाही रामा, मला तुमच्या बरोबर यायचं नाहीये, पण या पृथ्वीवरती जोपर्यंत राम नाम घेतलं जाईल, तोपर्यंत मी इथे राहणार आहे." आणि हनुमान हे चिरंजीव आहेत आणि जिथे-जिथे राम नाम घेतलं जातं, जिथे-जिथे सुंदरकांड रामायणाचं पारायण होतं, तिथे-तिथे ते एकाच वेळी वाचू शकण्याची आशीर्वाद त्यांना रामांनी दिलेला आहे. आणि म्हणूनच आपण आज पहिल्यांदी उशामांना सांगून एक पूजा सुरू केली, एक पांढरं वस्त्र ठेवून. तिथे जेव्हा हनुमान येऊन बसतील असं म्हटलं जातं. म्हणजे जिथे कुठे रामकथा होते तिथे एक हनुमानासाठी जागा ठेवली जाते. म्हणजे कधी जेव्हा आपण व्यासपीठ बनवतो, तेव्हा जे कोण व्यक्ती बोलणार आहेत त्यांच्यासाठी आपण तिथे एक खुर्ची ठेवतो. पण जेव्हा-जेव्हा सुंदरकांड केलं जातं, पारायण केलं जातं, तेव्हा व्यासपीठावर जो व्यक्ती बोलणार आहे, त्यांच्याच बरोबर एक रिकामं स्थान पांढरं वस्त्र घालून ठेवलं जातं आणि असं म्हटलं जातं, की हनुमान येतात, बसतात, ऐकतात आणि निघून जातात. ते पूर्ण झाल्यावर आणि पुन्हा विचार करतात, की आता पुन्हा केव्हा हा सुंदरकांड होईल, पुन्हा केव्हा रामायण होईल, तेव्हा मी परत येईन. हनुमानाला आवाहन करण्याची पूजा आपण पहिल्यांदी म्हणूनच केली.
आणि हनुमानाचं अस्तित्व अनुभवायचं म्हणजे पांढरा रंग हनुमानाला खूप प्रिय असतो. आता सुंदरकांड ही मृत संजीवनी आहे. मृत संजीवनी म्हणजे काय, की इव्हन जो माणूस इतक्या यातनांमध्ये आहे, इतक्या दुःखामध्ये आहे, की आता म्हणजे मरण एकच त्याच्यासाठी सोल्युशन वाटायला लागतं त्याला. पण तो मरायची इच्छा नाहीये. त्याला जगायचंय, पण खूप प्रॉब्लेम आहे. अशा वेळी सुंदरकांडाचं पारायण केलं तर ते आपल्याला पूर्णपणे आयुष्याला कलाटणी देऊ शकतं, इतकी सुंदरकांडाची पॉवर आहे. आणि हनुमान हे चिरंजीवी आहेत. पण त्यांची एक स्पेशालिटी आहे, की ते खूप शक्तिवान होते, बुद्धिवान होते, त्यांच्याकडे बरेच सारे त्यांना आशीर्वाद होते. पण त्यांनी कुठलीही शक्ती स्वतःसाठी वापरली नाही. त्यांनी ती शक्ती त्यांच्या आजूबाजूचे त्यांचे जे गुरु, त्यांची जी भक्ती होती त्या सगळ्यांसाठी त्यांनी वापरली. त्यांनी सुग्रीवासाठी वापरली, रामासाठी वापरली. आपल्याला माहिती आहे लक्ष्मण जेव्हा मूर्छित झाले तेव्हा हनुमाननी जाऊन त्यांना जी बुटी पाहिजे होती ती सापडत नाही तर अख्खा डोंगरच ते घेऊन येऊ शकले, इतके शक्तिवान होते. पण त्यांचं स्पेशालिटी काय आहे, तर हनुमानानी कुठलीही त्यांची शक्ती आणि बुद्धी स्वतःच्या फायद्यासाठी वापरली नाही, तर ती लोककल्याण किंवा दुसऱ्याच्या मदतीसाठी वापरली. तो सुंदरकांडाची स्पेशालिटी अजून एक काय आहे, कारण हे सगळं मी आधी सांगून मग आपण सुंदरकांडाकडे जाणार आहोत. तर सुंदरकांडाची सुरुवात तत् या शब्दप्रयोगाने होते आणि शेवटही तत्ने होतो. तो जो कुठला मंत्र तत्नी सुरू होतो आणि तत्नी संपतो, त्या वाक्याला किंवा त्या श्लोकाला मंत्र असं म्हटलं जातं. तर सुंदरकांडाचा पहिला मंत्र आहे, ततो रावण नीताया सीताया शत्रुकर्षणः इयेष पदन्मन्मेषं चारणाचरिते पथी. तर तत्नी सुरू होतं आणि तो संपतो सुद्धा. तर तो या आता मी तो नाही म्हणणार आहे कारण तो शेवटचा मंत्र आहे म्हणून. आपण आता या पहिल्या मंत्राविषयी बघूया. पहिल्या मंत्रामध्ये जर आपण बघितलं तर कुठेही असं म्हणलं नाहीये. चारणा चरिते पती म्हणलंय म्हणजे तो चारणा म्हणजे एक चांगला माणूस. चरिते पती म्हणजे आपल्या कामाला जायला निघाला, आपल्या रस्त्यावर जायला निघाला. येश पदमन्वेषम चारणा चरिते पती. की पण या कुठेही असं म्हणलं नाहीये की हनुमान निघाले. मग आता हे कसं कळणार? हनुमान निघालेत. जर कोणीही फक्त सुंदरकांड वाचायला सुरुवात केली, तर त्यांना कधीही समजणार नाही की हनुमान निघाले. पण आपल्या देशाचं हे खूप मोठं भाग्य आहे. आपल्या सगळ्यांना रामायण लहानपणापासून माहिती आहे. आपण त्याच्याविषयी काही ऐकलेलं आहे. त्यामुळे हा कोण माणूस निघाला, कोण निघाला हे समुद्र पार करण्यासाठी कोणाकडे ही शक्ती आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वाल्मिकींनी हे कोणाविषयी म्हणलंय, तर हनुमानाविषयी म्हणलं. म्हणून असं म्हटलं जातं की सुंदरकांड सुरू करण्याच्या आधी त्याचा जो पहिलं कांड त्याचं आहे, त्या कांडाचा शेवट जो झाला, किष्किंध कांड ज्याला म्हणतात. ज्या किष्किंध कांडामध्ये हनुमानाला त्याच्या शक्तीची जाणीव झाली, की आपल्याकडे ही शक्ती आहे. जांबुवंतांनी त्याला त्या शक्तीची आठवण करून दिली. तो एक श्लोक वाचून मग सुंदरकांडाचं पारायण सुरू करा म्हणतात. ज्यायोगे हनुमानाची काय शक्ती आहे हे समजून मग आपण सुंदरकांड ऐकू. त्यामुळे तो जो शेवटचा श्लोक आहे किष्किंध कांडाचा, जिथे हनुमानाला त्याची शक्ती समजली. कहई रिछपती सुनु हनुमाना का चुप साधू रहे बलवान पवन तनय बल पवर समाना बुद्धी विवेक विज्ञान निधान. तो हनुमानाला जांबुवंतांनी आठवण करून दिली आणि हनुमानांना हा शाप ते लहान असताना काही गुरूंनी दिला होता. कारण ते खूप शक्तिवान होते आणि इतकी शक्ती होती त्यांच्याकडे आणि लहान मुलं आपण म्हणतो ना हायपर ऍक्टिव्ह असतात. काय करतोय, का करतोय ते कळत नाही. अशा एका वयामध्ये हनुमानकडे असलेली शक्ती त्यांना अति झाली म्हणून त्यांना शाप दिला काही गुरूंनी, की आता यांची शक्ती ही शांत होईल. ते विसरून जातील की आपल्याकडे शक्ती आहे आणि जेव्हा या शक्तीची खरी गरज असेल, तेव्हा ती त्यांना जर कोणी आठवण करून दिली, तर ती शक्ती परत येईल. आणि ती आठवण करून देण्याचं काम वृक्षराज जांबुवंत करतात आणि किष्किंधकांडाच्या शेवटी हनुमानांना त्यांच्या शक्तीची जाणीव होते आणि मग ते समुद्र पार करण्यासाठी निघण्याची रेडी होतात, मान्य करतात मी जाणार. सुंदरकांडामध्ये टोटल 68 सर्ग आहेत. सर्ग म्हणजे भाग किंवा आपण चॅप्टर्स म्हणतो तसं. सुंदरकांडाचे छोटे-छोटे आणि या
68 यांचं पूर्णपणे मी एक्सप्लेनेशन देऊ शकणार नाही, पण याचं संक्षिप्त किंवा जे जे महत्त्वाचं आहे, ऑलमोस्ट सगळं आपण कव्हर करू. पण ते इंडिव्हिज्युअली प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून नाही घेणार आहे. पण हनुमानाची समुद्र ओलांडून झेप हा खूप महत्त्वाचा प्रोसेस आहे. तर सर्ग 1 हा आपण पूर्ण बघणार आहोत आणि मग बाकीच्या सर्गांचं आपण पूर्णपणे पण समजून घेऊ शितकं, पण एक्झॅक्ट डिटेलमध्ये न जाता आपण ते सर्ग कंप्लीट करणार आहोत या 5 दिवसांनी. तर पहिल्या सर्गाला सुरू करूया. खूप प्रस्तावना झाली, खूप आपण सुंदरकांड का करावं याच्याविषयी ऐकलं. तर आता सर्ग पहिला याच्यामध्ये काय आहे, तर हनुमानाची झेप घेण्याची प्रोसेस. म्हणजे किष्किंध कांडामध्ये ते किष्किंध ही राजधानी आहे, तिथं आहेत आणि मोठा समुद्र, महासागर त्यांना पार करायचा आहे. आणि आता हे करण्यासाठी काय करायला पाहिजे? तर हनुमानाला असं म्हणलं जातं, की शंकरापुढे जो नंदी असतो, तो शंकराचं जसं नंदी हे वाहन आहे, तसं विष्णू समोर त्या नंदीचंच रूप हे हनुमान आहे. त्यामुळे त्याला मी जरी इंग्लिश लिहून त्याचं मराठी ट्रान्सलेशन केल्यामुळे जरी ते बैलांच्या राजासारखं असलं, तरी त्याला तुम्ही नंदीश्वर म्हणा, की हनुमान हे नंदीश्वरच आहेत. आणि ते इतकं सत्य आहे, की रावणासमोर जेव्हा हनुमान गेले आणि त्यांच्यासमोर बसले, तेव्हा रावणाला ॲक्चुअली नंदीश्वर आपल्यासमोर असल्यासारखं वाटलं. कारण रावण हे शिवभक्त होते. तर हनुमान आणि नंदी हे दोघंही एकमेकांचे पर्यायी आहेत. शिव बरोबर असताना ते नंदी या रूपात असतात आणि विष्णू बरोबर असताना ते हनुमान या रूपात असतात असं म्हणलं जातं. हनुमान जेव्हा त्यांना कळलं, की आता आपल्याला जायचंय, तर ते मनाची तयारी, शरीराची तयारी आणि सगळ्या यांनी तयारी करत त्यांनी आपलं शरीर खूप मोठं केलं. हनुमानांना हा पण एक आशीर्वाद होता, की ते आपलं शरीर पाहिजे तेवढं मोठं आणि पाहिजे तेवढं छोटं सहजगत्या करू शकायचे. आपल्याला माणूस म्हणून हे करता येत नाही. आपण जसं आपलं वय वाढत जातं, तशी आपली शरीराची घडण वाढत मोठी होत जाते. पण आपल्याला सडनली छोटं होता येत नाही आणि सडनली मोठं होता येत नाही. पण हनुमानांकडे ती पॉवर होती. तर त्यांनी खूप मोठं त्यांचं शरीर करत गेले. जसं आपण बघतो, की विमान जेव्हा तुम्ही जर विमानात बसला असाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की विमान हे टेक ऑफ करण्याच्या आधी खूप स्पीड वाढवला जातो त्याचा. विमान स्थिर स्थितीत असतानाच त्याचा खूप स्पीड वाढवतात आणि मग ते त्या एका स्पीडला पोहोचल्यानंतर त्याला टेक ऑफ स्पीड असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर ते टेक ऑफ करून भूमीला सोडून आकाशात जाऊ शकतं. त्याचप्रमाणे हनुमानांनी स्वतःच्या आतली ती शक्ती वाढवायचा सुरुवात केली. खूप मोठे होत गेले. आपल्या आतल्या शक्तीला त्यांनी पॉवर देत गेले. आता त्यांची शक्ती एवढी वाढली होती, की आता ते उडू शकणार होते. त्या टेक ऑफ स्टेटला आले होते. ते पर्वताच्या मध्यभागी उभे राहिले आणि ते इतके मोठे दिसत होते, की पर्वतावर एक पर्वतच उभा आहे असं वाटत होतं. पण हनुमान हे एक सुसंस्कृत होते. त्यांनी तिथून निघण्याआधी, कारण कुठलीही गोष्ट सुरू करण्याआधी आपल्याला आशीर्वाद घेऊन सुरू केलं पाहिजे हे त्यांनी जाणलं होतं. हे याची त्यांना जाण होती. तेव्हा त्यांनी सूर्य हा जो त्यांना एनर्जी देणारा आहे त्याला नमस्कार केला. इंद्राला नमस्कार केला, कारण इंद्रानीच हनुमान हे नाव मारुतीला दिलेलं आहे. कारण इंद्रानी वज्र फेकून जेव्हा मारलं, तेव्हा हा मारुतीचे हनुमान झाले असं म्हणलं जातं. वायुदेवच हनुमानचे वडील आहेत. त्यांचे वायुपुत्र हनुमान म्हणलं जातं आणि ब्रह्मा जे सृष्टिकर्ता आहेत, या चौघांनाही त्यांनी नमस्कार केला. पंचमहाभूतांना नमस्कार केला, कारण त्यांना या पंचमहाभूतांची शक्ती वापरूनच लंकेचं म्हणजे समुद्र पार करायचा होता. या सगळ्यांना त्यांनी नमस्कार केला. श्रीरामांना नमस्कार केला आणि आता ते उडायला रेडी झालेले आहेत. पूर्वेकडे तोंड केलं त्यांनी, कारण ॲक्चुअली हनुमान निघालेच लंकेला, म्हणजे ते चाललेत साऊथ दिशेला. ते दक्षिण दिशेला त्यांना जायचंय. पण दक्षिण दिशेला उभं राहून कधीही नमस्कार करू नये असं म्हणतात, कारण ती दिशा ही यमाची आहे. त्यामुळे जरी त्यांना दक्षिण दिशेला जायचंय, तरी सुद्धा त्यांनी पूर्व दिशेला वळून आपल्या वडिलांना, पवनदेवांना नमस्कार केला आणि मग
ते दक्षिण दिशेला जाण्यासाठी सज्ज झाले. हनुमान जेव्हा त्या डोंगरावर प्रेशर देऊन आपल्या मोठ्या पायाचं प्रेशर देऊन निघाले, तेव्हा तो डोंगर इतका जोरात हलला, हादरला, की त्याच्यावर असणारी सगळी फुलं, झाडं पडली, उन्मळली आणि खूप मोठा धक्का तिथे सगळ्यांना लागला. आणि असं झालं, की पूर्ण तो डोंगर फुलांनी झाकला गेला. म्हणजे तो फुलांचाच डोंगर झाला. इतका मोठा हादरा त्याला बसला आणि आतमध्ये त्या डोंगरामध्ये असलेली खनिजं, तिथे असलेलं नाही त्याला महेंद्र पर्वत असं म्हणतात, महेंद्रगिरी आणि त्या पर्वतावरती हनुमानांनी दाब दिला आणि त्या पर्वतामध्ये असलेले जे काही धातू आहेत ते वाहायला लागले. इतका मोठा प्रेशर त्यांनी दिला. अग्नीचे धूर यायला लागले. इतका तिथं उष्णता निर्माण झाली आणि तो पर्वत ऑलमोस्ट लाइक चिरडला गेल्यासारख्या बऱ्याच गोष्टी तिथं झाल्या आणि आता त्यांना उड्डाण घ्यायला तेवढा प्रेशर मिळालं आणि मग आता समुद्र पार करण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं, की विमान पुढे जाण्यासाठी जेवढी शक्ती पाहिजे, ज्याला आपण हॉर्स पॉवर असं म्हणतो, तेवढी त्यांनी तयार केली स्वतःच्या शरीरातून आणि त्या डोंगरावर प्रेशर देऊन त्यांनी आता उड्डाण केलं. त्यांनी उड्डाण केलं तेव्हा सगळे लोक ॲक्चुअली तिथं बघत होते. त्यांना तर खूपच मुश्किल असणार आहे कारण तो डोंगरच पूर्ण हादरला होता. पण हनुमान जेव्हा निघाले, तेव्हा सगळ्यांनी म्हणजे असं तुम्ही समजा, की आपण कोणीतरी चांगल्या कामासाठी चाललोय, तर सगळे वानर ते त्यांना टाळ्या वाजवून किंवा आता तुम्ही जाऊ शकता, तुम्ही हे करू शकता याच्यासाठी आनंदाने त्यांना जोरात ओरडत होते, सांगत होते, की तुम्ही जा. तेव्हा हनुमान त्यांना म्हणाले, की तुम्ही सगळे इथेच थांबा. मी माझं कार्य पूर्ण करून सीतेचा ठाव ठिकाणा समजून येऊन तुम्हाला परत सांगेन आणि जर मला लंकेमध्ये सीता मिळाली नाही, दिसली नाही, तर मी त्या रावणालाच घेऊन येईन आणि त्यालाच सांगेन समोर रामाच्या, की काय ॲक्चुअली घडलंय. तर मी आता एक रामबाणासारखा निघालोय आणि रामबाण याचा अर्थच असा आहे, की तो एकदा का रामानी बाण सोडला, की तो परत येऊ शकत नाही. त्याला त्याचं जे एम केलंय, ज्याच्यावरती तो रामबाण सोडलाय तिथपर्यंत तो जातोच. तर या पद्धतीने हनुमान निघालेत, एक रामबाणासारखे निघालेत. म्हणजे आता मी मध्ये कुठेही काहीही झालं तरी थांबणार नाही. मी पूर्णपणे ते कार्य पूर्ण करूनच सीतामाताला घेऊन किंवा सीतेमातेची माहिती घेऊन परत येईन आणि जर सीतामाता मला तिथं दिसली नाही, तर मी स्वर्गातही जाईन, पण मी हे बघीन की सीतेच्या विषयीची माहिती घेऊनच मी परत येईन असं सांगून तिथून ते निघतात. आता ते जात असताना सगळीकडे म्हणजे ॲक्चुअली असं म्हणतात, की देव पण खूप खुश झाले कारण ही खूप महत्त्वाची गोष्ट घडत होती. सगळ्यांनाच माहीत होतं, की रावण हा किती त्रासदायक आहे. देव सुद्धा वाट बघत होते, की कधी त्याचा अंत होणार आहे. त्यामुळे हनुमानाला जाताना बघण्यासाठी सगळेच हे माणसं जी पृथ्वीवर होती ती तर वाट बघतच होती, वानरही वाट बघत होते, त्याचप्रमाणे देवही वाट बघत होते, की ही प्रोसेस कधी सुरू होणार आहे. आणि जेव्हा हनुमान निघाले, त्यांचे 2 डोळे जे इतके मोठे कारण आता एवढा मोठा आकार त्यांनी केला होता, तर ते डोळे सुद्धा त्यांचे असे दिसत होते, की सूर्य चंद्रासारखे ते चमकत होते आणि ते पुढे निघाले होते. हनुमानाची शेपूट ही त्यांचा पूर्ण आकार एवढा मोठा झाला होता, की पूर्णपणे त्यांनी ते मंडल व्यापून टाकलं होतं. जसं काही काही दिसणार नव्हतं. जसं आपल्याला सायक्लॉन आलं की वाटतं किंवा जसं खूप मोठं महावादळ झाल्यावर वाटतं, तसं सगळा तो प्रदेश दिसत होता. आणि ते समुद्राच्या अ, एका बाजूला होते आणि त्यांना समुद्राच्या दुसऱ्या बाजूला जायचं होतं. त्यामुळे तो समुद्र पण उफाळून आल्यासारखा होणार होता. तो पूर्णपणे त्यांनी त्यांची शक्ती लावून ते उड्डाण केलं. आता समुद्र ह्याला सागर असं म्हटलं जातं आणि सागर हा कसा तयार झाला? तर राम ज्या वंशाचे आहेत, इक्ष्वाकू वंश असं त्याला म्हणतात. या वंशाचे राम आहेत, त्यांच्या एका वंशज खूप पूर्वीचे त्यांचे जे होते त्यांनीच सागराची निर्मिती केली. त्यामुळे सागरासाठी किंवा सागर या देवासाठी इक्ष्वाकू वंश हा खूप मोठा आणि महत्त्वाचा होता. तर त्यांनी सागराने बघितलं, की रामाच्या कामासाठी म्हणजे एका आपल्याच
ज्यांनी आपल्याला मदत केली त्या इक्ष्वाकू घराण्यातल्या रामाच्या मदत करण्यासाठी जर हनुमान चालले आहेत, तर आपण त्या आपल्याला जी मदत मिळाली होती त्या मदतीचं परतफेड करणं खूप महत्वाचं आहे आणि ते करण्यासाठी आता काय करू शकतो आपण? असं ते विचार करत असताना मैनाकू म्हणून एक पर्वत जो समुद्रामध्ये आतला समुद्राच्या आत पर्वत आहे. म्हणजे आपण बघतो बाहेरचं पर्वत आपण बघतोच. पण समुद्राच्या आतमध्ये पण ऑलमोस्ट आपल्या बाहेर जसं दिसतं तसं एक जग आहे आणि तिथे मैनाकू हा एक पर्वत होता. तर सागर त्याला म्हणतात, की मी तर काही हालू शकत नाही, पण मैनाकू पर्वताकडे बाहेर आणि आत किंवा तो वर खाली करू शकण्याची त्याची कपॅसिटी होती. तर त्याला ते सांगतात, की तू वर जा आणि त्या हनुमानाला तुझ्यावरती थोडा वेळ विसावा करू दे. त्याला तुझ्यावर फळं-फुलं खाऊ दे, मध खाऊ दे. त्याला तू अ, आदर आदरातिथ्य कर त्याचं आणि त्यांना पुढे पाठव. असं म्हणून जेव्हा हनुमान जात असतात, मध्येच त्यांना एक पर्वत वर आलेला दिसतो आणि तो आहे मैनाकू पर्वत. त्यामुळे हनुमानला वाटतं, की हा काय अडथळा आला आपल्यासमोर. त्यांना पहिल्यांदा कळत नाही काही. तेव्हा ते ऐकतात. मैनाकू पर्वत त्यांना म्हणतो, की माझ्याबरोबर राहा. माझ्या इथे तुम्ही विसावा घ्या थोडासा. शांती, काही फळं खा, फुलं त्यातला मध घ्या वगैरे. पण हनुमान त्यांना सांगतात, की "अरे, मी राम बाणासारखा रामाच्या कामासाठी निघालेलो आहे. त्यामुळे तुझ्या आदरातिथ्याचं घेण्याचा मला आनंदच आहे. पण आज मी थांबू शकत नाही आणि तुझ्यासाठी माझी जी मी आता हे कामाला ज्या निघालोय त्याच्यामध्ये कुठेही स्थैर्य किंवा थांबण्याची शक्यताच नाहीये. मी एका रामबाणासारखा निघालोय. त्यामुळे मी विसावा घेऊ शकत नाही. पण हनुमान त्या पर्वताला हात लावतात आणि सांगतात, की "मी तुला स्पर्श केला, हाच तू तू माझं आदरातिथ्य केलंस आणि मी तुझ्याबरोबर आलो असं समज." आणि हनुमान तिथून हसत पुढे निघून जातात, की कुठेही ते विचलित होत नाहीत. त्या पर्वताच्या मध्ये येण्यामुळे ते दुःखी पण होत नाहीत. ते समजून घेतात, की तो पर्वत कसा त्यांना आदरातिथ्य करायला चाललाय. त्यामुळे त्याला हात लावून ते पुढे निघून जातात. आता थोडे पुढे गेल्यावरती त्यांच्यासाठी अजून एक परीक्षा असते तिथे आणि ती आहे सुरसाची परीक्षा. तर सुरसा ही एक राक्षसी आहे, पण ती नागमाता असं म्हणलं जातं तिला. आणि देव तिला सांगतात, की "सुरसा, हनुमान आपलं कार्य पूर्ण करू शकेल का नाही याची एक टेस्ट घेऊया आपण. त्याचं किती शक्ती आहे, त्याची बुद्धी किती आहे आणि त्याची प्रेझेन्स ऑफ माइंड त्याचा किती आहे हे बघण्यासाठी ती टेस्ट करण्यासाठी सुरसाला उद्युक्त करतात देव आणि सुरसा जी नागमाता आहे, ती वर येते आणि हनुमानाला सांगते, की "मी एक अशी आहे की जिला तू पार करून जाऊ शकत नाही. तुला माझ्या आतमध्ये प्रवेश करावाच लागेल, कारण हीच एक प्रोसेस आहे. तर तुला त्याच्याशिवाय काही चॉईस नाहीये." हनुमान खूप विनवणी करतात, की "मी सीतामातेच्या दर्शन होण्यासाठी, तिचा शोध घेण्यासाठी चाललोय, रामाचं काम करायला चाललोय, तू मला अडवू नकोस." पण ती म्हणते, की "तू काहीही काम करायला असलास तरीसुद्धा आम्हाला तुला हे करावंच लागेल. तुला माझ्यात प्रवेश करून मगच पुढं जावं लागेल." तर हनुमान म्हणतात, "ठीक आहे, दुसरा काही चॉईस नाहीये, तर मग आता मी करीन तुझ्यामध्ये प्रवेश." मग हनुमान स्वतःचा आकार अजून वाढवतात. तर सुरसाही तिचं तोंड खूप वाढवते. मग हनुमान अजून मोठं 10 फूट मोठे होतात, सुरसा वाढवते. तर जशी-जशी ती मोठं तिचं तोंड करत जाते, हनुमान अजून त्यांचा आकार वाढवत जातात. आणि एक वेळ अशी येते, की हनुमान पटकन त्यांचा आकार कमी करतात. ते छोटे बोटाएवढे होतात. पटकन आत जातात आणि बाहेर येतात. आणि ती सुरसा तिला काही समजायच्या आत हनुमान आत जातात आणि बाहेरही येतात. सुरसाला वाटतं तिलाही माहीत असतं, की जो कोणी माणूस किंवा जे कोणी मी तुला खाईन असं म्हणतोय, तर तो असं म्हणत नाही, "तू आत ये आणि तू माझं अन्न झालंस तर मी तुला खाईन. मी तुला खाऊन टाकीन," असं म्हणायला पाहिजे. पण ती असं म्हणत नाही. तेव्हाच हनुमानांना कळतं, की हिचा उद्देश काहीतरी वेगळा आहे. तेव्हा ते समजून घेतात. ते पूर्ण आत जात नाही, बाहेर येतात आणि तिथे सांगतात, की "हे दाक्षायणी, मी प्रवेश केला आणि बाहेर आलेलो आहे. आता तू मला आशीर्वाद दे, कारण तू जे सांगितलंस ते मी पूर्ण केलंय." म्हणजे त्यांच्या लक्षात येतं, की ही दाक्षायणी आहे. दक्ष प्रजापतींची
बायको दाक्षायणी आहे आणि मी वैदेहीच्या शोधासाठी चाललोय, त्यामुळे तू मला आता अडवू नकोस. तू म्हणलंस ते मी केलंय. मी तुझ्या आत प्रवेश केलाय आणि बाहेर आले. तर सुरसा ही मागच्या महाभारतात तुम्ही बघितलं असेल तर ती कद्रू, सापांची आई किंवा विनताची बहीण आहे. जिनी गरुडाची पण अशीच टेस्ट केलेली असते. सो गरुडाची ती मावशी आणि गरुड आणि हनुमान हे दोघंही समान आहेत. त्यामुळे गरुडाची जशी ती मावशी आहे तशी हनुमानासाठी पण ती त्याच ह्याच्यामध्ये आहे आणि त्यांची टेस्ट घेण्याची क्षमता तिच्याकडे असू शकते. तर ती टेस्ट हनुमान पास होतात. ते महान भक्त आहेत ते लक्षात येतं आणि त्यांचा जो प्रेझेन्स ऑफ माइंड आहे की ते नाही म्हणत नाहीत आणि ते ती पूर्ण करतात. तर सुरसाची चाचणीमध्ये पास होऊन ते आता पुढे निघतात. तर सुरसा याला आपण बघितलं तर ते दुसरं काही नाही म्हणजे आपण त्याला आजच्या जीवनामध्ये संसार असं म्हणतो किंवा संसारिक बंधनं असं म्हणतो. तर ही संसारिक बंधनं वाढत 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 गेली तरी सुद्धा आपण त्याच्यात घाबरलं नाही पाहिजे. आपण आपला जो विचार आहे आतला, आपली जी भक्ती आहे ती जर चालू ठेवली तर या संसाररूपी कष्टामधून सुद्धा आपण पटकन बाहेर येऊ शकतो असं याच्यामध्ये सांगितलंय असं मी सांगू. त्याच्या पुढे हनुमानाला अजून एक अडचण येते आणि ती म्हणजे सिंहिका. सिंहिका ही म्हणजे शक्ती. जसं तुम्ही सुनामी बघितली असेल तर समुद्राच्या आतमध्ये एक खूप मोठी एनर्जी असते जी समुद्रामध्ये जर भूकंप झाला, समुद्राच्या आत भूकंप झाला तर ती शक्ती येऊन काहीही खाऊन टाकू शकते. म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर तुफान ज्याला म्हणतात तेवढी एनर्जी असलेली ही सिंहिका ती आता येते आणि हनुमान इथे समजून घेतात की सुरसा आणि सिंहिका यांच्यात काय फरक आहे. तर सुरसा ही दयाळू आहे. ती आपली फक्त परीक्षा घेतेय. पण सिंहिका ही दुष्ट आहे. ती आपली परीक्षा घेत नाहीये. तर ती आता सांगतेय की आपल्याला एक महामानव मिळालाय. मला आता माझी भूक पूर्ण होणार आहे. तिच्या कडे बघून त्यांच्या लक्षात येतं. त्यांना सांगितलेलंही असतं सुग्रीवानी की दक्षिण बाजूला एक राक्षसी आहे जी समुद्राच्या आतमध्ये असते. राक्षस नाहीये तर राक्षसी आहे. कारण ही शक्ती आहे, ऊर्जा आहे आणि ती दुष्ट ऊर्जा आहे. खूप भयंकर ऊर्जा आहे जी कोणीही त्याला काही करू शकत नाही. तेव्हा हनुमान ते समजून घेतात आणि त्याला आता त्यांच्या हे लक्षात येतं की विजांचा कडकडाट जसं तुम्हाला म्हणजे जेव्हा खूप मोठं वादळ होतं तेव्हा जी परिस्थिती होते तशी परिस्थिती तिथं झाली आहे. त्या सिंहिकेला आपण हरण करायला पाहिजे. आपण तिला मारलंच पाहिजे हे त्यांच्या त्यावेळी लक्षात येतं आणि ते ती प्रोसेस करतात. तिला ते मारून टाकतात आणि पुढे जातात. म्हणजे आपण ह्याच्यात फरक बघितला तर सिंहिका आणि सुरसा या दोघींच्यात काय फरक आहे हे समजून हनुमान त्यांची ट्रीटमेंट वेगवेगळी करतात. सुरसाला ते समजून घेऊन तिला हॅपी करून पुढे तिचा आशीर्वाद घेऊन पुढे जातात. पण सिंहिका ही आशीर्वाद देणारी नाहीये, ती अडथळा आहे, ती दुष्ट आहे हे समजून तिला मारून ते पुढे जातात. आणि याच्यानंतर त्या प्रोसेसमध्ये त्यांना खूप मोठ्या गोष्टी पार करायच्या आहेत. कारण अजून ते पोहोचलेले नाहीयेत आज पुढे. ह्या सगळ्या अडथळे हे ऑन द वे त्यांना येत आहेत. समुद्राच्या आतमध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत. पण त्यांना हे माहिती आहे की आपल्याला त्यांना विचार करायलाही वेळ नाहीये अशा ह्याच्यात ते चाललेले आहेत. आणि ते पुढे, पुढे, पुढे चाललेत. खूप सारे येत आहेत अडथळे आणि त्यांना आता दिसतंय की ते एका किनाऱ्यावर पोहोचले. म्हणजे ते अजून लंकेमध्ये पोहोचत नाहीत. पण हा समुद्र जिथे संपतो या सगळ्या ह्याच्यात अडथळ्यांमधून ते एका पर्वतावर पोहोचतात आणि त्याला म्हणतात लंब पर्वत. आणि त्या पर्वतावर पोहोचल्यानंतर तिथून त्यांना लंका दिसते. कारण ते लंकेत पूर्णपणे जात नाहीत. ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे समजण्याची की हनुमान लंकेत प्रवेश नाही करत. तर ते आधी एका ठिकाणी थांबतात जिथून त्यांना ती लंका दिसते. आणि ती लंका अ, अ, कुठे आहे, कशी आहे हे समजण्यासाठी ते जेव्हा वरून लंब पर्वतावरून लंकेकडे बघतात तेव्हा असं वाटतं की एखादी लाटांच्या माळेनी सजलेली लंका त्यांना दिसते. आणि तो जो शेवट म्हणजे तो जो स्टॉप तिथे घेतात ते कारण ते लंका प्रवेश करण्याच्या आधी लंकेकडे बघतात आणि देवांची राजधानी अमरावती
इतकी ती सुंदर लंका त्यांना तिथनं दिसते. म्हणजे जरी त्यांना माहिती आहे की रावण आपले शत्रू आहेत, तरी शत्रूची आहे म्हणून ती वाईट आहे असं ते म्हणत नाहीत. तर हाच तर मोठेपणा आहे एक दुष्ट माणूस आणि एक चांगला माणूस मध्ये, की लंका ही त्यांच्या शत्रूची आहे. तिथं त्यांनी हरण केलेलं आहे आपल्या सीतेचं. पण जे सुंदर आहे ते सुंदर आहे. म्हणजे एका देवांच्या राजधानी इतकी अमरावती जशी सुंदर राजधानी आहे तशी त्यांना दिसते असं ते म्हणतात. आणि तो महासागर पार करून लंकेपाशी येऊन हनुमान थांबतात. ही एक पहिली स्टेप आहे. आज त्यांना ते लंकेमध्ये जाणार नाहीयेत. ते पुढे लंकेमध्ये कसं जायचं याचं प्लॅनिंग त्यांनी करणार आहेत ते आणि मग त्या पुढं जाणार आहेत. त्यामुळे आता हे काय आहे ना, सुंदरकांड अशा ठिकाणी थांबवावं लागतं, की जिथे काहीतरी एक चांगली घटना घडली आहे. तर या सगळ्या अडथळ्यात पार करून हनुमान आता एका अशा जागी थांबले आहेत, की जिथं ते प्लॅन करून, व्यवस्थित विचार करून लंकेविषयीचं काय आहे ते सगळं बघून मग ते आज जाणार आहेत. तर आपण आजचं जे पहिलं पारायणाचा दिवस आहे तो इथं थांबवूया. कारण ही खूप महत्त्वाची घटना आहे, की हनुमान महासागर पार करून लंकेच्या जवळ येऊन थांबलेले आहेत आणि ते लंकेकडे बघत आहेत. तर आजचं सत्र आपण इथे थांबवूया. पण आजच्या सत्रामध्ये आधुनिक जीवनासाठी आपण काय सार मिळवायचं, काय घ्यायचं? तर पहिली गोष्ट म्हणजे आपण बऱ्याच स्टेप्समध्ये बघितली प्रोसेस. तर मोठ्या टेकडीवरून उड्डाण करण्यासाठी हनुमानांनी पूर्ण तयारी केली. तयारी केली म्हणजे काय? तर त्यांनी स्वतःचा आकार वाढवला. त्यांनी शक्तीची पूर्णपणे मोठ्यात मोठी जेवढी पॉसिबल होती तेवढी केली. याचा अर्थ आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला काही ध्येय गाठायचं असेल, तर ते ध्येय गाठण्याआधी आपण आपली पूर्णपणे कौशल्य विकसित केलं पाहिजे. आपण स्वतःला तयार केलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. हनुमान असे नाही आहेत, की त्यांना माहिती आहे माझ्याकडे शक्ती आहे तर ते निघाले, असं नाही होत. तर ते त्याची तयारी करतात. तसंच आपण सुद्धा आपल्या आयुष्यात काही ध्येय गाठायचं असेल, की लहान मुलं आहेत, त्यांना कोणाला काय पायलट व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय. पण नुसताच मी अभ्यास केला तर होणार असं नाहीये. तर त्याच्यात परिपूर्ण विकास करणं, त्याच्यासाठीची कौशल्य वाढवणं खूप महत्वाचं आहे. आपण आता मोठे झालोय, आपल्याला आपलं काहीतरी एक आपल्या मुलांना काहीतरी चांगलं द्यायचंय किंवा जगामध्ये मला समाजकार्य काही करायचंय किंवा अशी कुठलीही गोष्ट जी आपल्याला एक ध्येय म्हणून करायची आहे, करण्याचा उत्साह म्हणजे काही वेळा काय असतं ना, की सुरुवातीचा उत्साह सगळ्यांकडे असतो आणि मग ते पुढं काही जात नाही आणि खूप माणसांचे नवीन वर्षाचे संकल्प पण असेच असतात, की मी करणारे म्हणतात, पण ते शेवटाला जात नाही कारण त्यांची मानसिक तयारी पूर्ण नसते. तर आज तुम्ही जो संकल्प आपण हे सुरू करण्याच्या आधी केलाय, त्याच्याबरोबर या संकल्पाची सिद्धी राम करणार आहेत असं नाहीये. तर ते करण्यासाठी मी काय करायला पाहिजे याची पण एक आपल्या स्वतःमध्ये इंट्रोस्पेक्शन करा. ऑटोमॅटिक तुम्हाला दिशा दिसेल, तुम्हाला शक्ती मिळेल. दुसरं आहे हनुमान मैनाकू पर्वताला स्पर्श करतात आणि आदरातिथ्य न स्वीकारता पुढे जातात. म्हणजे तिथं थांबत नाहीत. तिथं त्याला ते डिव्हिएट होत नाहीत. याचं आपल्या आयुष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, की आपण जेव्हा एक ध्येय गाठायचंय, छोट्या-छोट्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा आपल्याला खूप सन्मान मिळायला लागतात. आपण सर्टिफाईड होतो आणि आजकालचं Facebook, Twitterवरती एवढे माझे काय व्ह्यूअर्स वाढले तरी लोकांना खूप मोठा सन्मान झाल्यासारखं वाटतं. पण तसं नाहीये. तर सन्मानापेक्षा आपलं ध्येय गाठणं खूप महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवून कुठलेही चांगले अडथळे सुद्धा आपण त्याला बाजूला ठेवायला शिकलं पाहिजे. हे हनुमानाकडनं शिकलं पाहिजे, की कुठेही आपलं मंत्रमुग्ध होऊन डिव्हिएट नाही व्हायला पाहिजे. आपल्या गोलकडे पोहोचलं पाहिजे आपल्याला. त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे, की कोणीतरी आपल्याला खूप छान म्हणलं, तर आपण आपलं ध्येय विसरून आपण खूप मोठे झाल्यासारखं, आपणच सगळं काही अचीव्ह केल्यासारखं फील करून घ्यायला लागतो आणि मग तिथेच त्या माणसाची अधोगती सुरू होते. तर आपली अधोगती न होता आपल्याला जर पुढं जायचं असेल, तर सन्मान हे मिळाले पाहिजेत. सपोर्ट हा मिळाला पाहिजे. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. पण तो आपला एंड नाहीये. ती एक प्रोसेस आहे. त्याला आपण जस्ट टच करून पुढे जाऊ शकलं पाहिजे. आणि विचलित होणं टाळू शकलं पाहिजे. या ह्याच्यापासून आहे. लोकांनी दिलेल्या आदराने विचलित न होता आपल्या ध्येयाकडे पोहोचणं खूप महत्वाचं. पुढची गोष्ट आहे ते सुरसा हनुमानाची परीक्षा घेते. हनुमान आत प्रवेश करतात आणि झटक्याने बाहेर येतात. ह्याच्यातनं काय शिकण्यासारखं आहे? तर माणूस म्हणून
आता माणसाचा जन्म घेतल्यावर संसार आवश्यक आहे. म्हणजे मुलं, बाळं, ते आपलं काय घर हे सगळं करणं गरजेचं आहे. पण त्यातच अडकून न घेता आपला जो आंतरिक इच्छा ज्या आहेत, की आपला जो सेल्फ ग्रोथ जो आहे, तो करत राहणं आणि त्याची जीवनातली योग्य वेळ प्रत्येकाची वेगवेगळी असते. काही जणांना मी आता आम्हाला तर 20-22व्या वर्षीच ऋषी प्रभाकरजींच्या आशीर्वादाने इंट्रोस्पेक्शनची प्रोसेस कळली. कोणाला ती 50व्या, कोणाला 60व्या, प्रत्येकाला आपल्या-आपल्या वेगवेगळ्या वेळी समजते. पण जेव्हा आपल्याला ही वेळ समजेल, त्याच्यानंतर संसारही करत राहायचं आणि आपली जी आंतरिक ग्रोथ आहे ती पण करत राहायला पाहिजे आणि स्वतःला वेळ देणं हे इतकंच महत्वाचं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि नंतर सिमिका ही दुष्ट शक्ती आहे आणि ती वाईट ऊर्जा आहे. जशी आपल्या बाजूला सन्मान देणारी, आपल्याला आदर करणारी लोकं असतात, तशीच दुष्ट लोकही आपल्या बाजूला असणार आहेत आणि या दोघांना मिळूनच संसार किंवा जग असतं. तर आयुष्यात आपल्याला वाईट लोकं भेटतील, आपल्या संगतीत येतील, आपले मित्र म्हणून ते तयार करतात. असं म्हणतात ना, की गुळाला मुंग्या येतात. म्हणजे आपल्याकडे काही चांगलं असलं तर सगळेच अट्रॅक्ट होतात. पण ते अट्रॅक्ट झाले तरी सुद्धा आपण वेळीच समजून घेतलं पाहिजे, की विषारी घटक कुठले आहेत आणि चांगले कुठले आहेत. म्हणजे आपण आपल्या मुलांना नेहमी सांगतो, की फ्रेंड्स असले पाहिजेत, पण कोणाशी किती फ्रेंडशिप ठेवायची आणि कोणाला किती दूर ठेवायचं हे आपल्याला समजलं पाहिजे आणि हे समजू शकणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आपण बघितलं तर हनुमान सुरसाशी कसे वागतात आणि सिंहिकाशी कसे वागतात हे खूप वेगळं आहे. त्यामुळे चांगली माणसं आणि वाईट माणसं नाही ती माणसं वाईट असतात असं नाही, पण आपल्यासाठी ते विषारी असू शकतात. तेव्हा आपण त्यांना कसं दूर ठेवलं पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे. एक शेवटची गोष्ट सांगेन, की भारत देशामध्ये खूप ग्रेट माणसं आहेत आणि ते जे साधना करतात, त्यांच्याविषयी लोकं म्हणजे आज सुद्धा बघितलं तर राम हा फक्त भारतामध्ये नाही तर 50 देशाचे लोकं जानेवारीचा पूर्ण महिना वेगवेगळ्या गोष्टी राम मंदिरसाठी करणार आहेत असं म्हणतात. तर माधवाचार्य म्हणून एक ग्रेट साधू होते किंवा गुरु होते आणि ते समुद्राच्या स्नानासाठी निघाले होते आणि ब्रिटिशांचं म्हणजे ब्रिटिश जेव्हा आपल्यावर राज्य करत होते 200-300 वर्षापूर्वी त्यांचं एक जहाज आणि ब्रिटिश खूप वेळा काय करत होते त्यांचं जहाज तिथून निघालं होतं याचा अर्थ काय तर भारतातनं बऱ्याच गोष्टी ते घेऊन ब्रिटिश लोक जात होते. अशा बऱ्याच गोष्टी त्या जहाजावर होत्या आणि त्या जहाजाला चक्रीवादळ लागलं. आणि त्यांचे जे कॅप्टन होते, ते जहाजाच्या त्या डॉकवर आले, बाहेर आले आणि त्यांना दिसलं माधवाचार्य त्या बेटावरती आहेत. त्यांनी तिकडनं "वाचवा, वाचवा" म्हणून जोरात ते ओरडले. माधवाचार्यांनी बघितलं, त्यांना कोण आहे, कोणाचं जहाज आहे काहीच माहीत नाहीये. पण वादळ येतंय आणि तिथे ते लोक आपला हे मागतायत, तर त्यांनी हाताने एका त्याला थांब म्हणून असं जोरात सांगितलं आणि ते वादळ थांबलं आणि ते जे शिप होतं ते वाचलं. शिप आता ते किनाऱ्यापर्यंत आलं आणि त्याच्यातनं ते ब्रिटिश जे कॅप्टन होते ते उतरून बाहेर आले आणि माधवाचार्यांना म्हणाले, की तुमच्यामुळे आज मी हे जहाज आमचं वाचलंय आणि हे ब्रिटिशांना सुद्धा माहीत होतं, की जी साधना करणारी किंवा खूप डीप साधना करणारे जे लोक आहेत, त्याचमुळे भारताची खूप मोठी पॉवर आहे. म्हणजे आपण ज्याला सोन्याची चिडिया सोने की चिडिया म्हणायचे त्याच्यामध्ये एक तर आहे, की संपत्ती होती पण दुसरं आहे, की साधनेची संपत्ती पण खूप मोठी होती. हे मला का इथे सांगायचंय, तर जो कोणी हा आंतरिक साधना करेल, त्याच्याकडे कितीतरी शक्ती येऊ शकतात. आणि याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे हे माधवाचार्य त्या बोटीवर गेले आणि ॲक्चुअली कुठलेही साधू संत काही पाहिजे म्हणून जात नाही. पण ते आत गेले आणि त्यांनी तिथनं एक चंदनाचं मोठं लाकूड होतं, ते घेऊन आले बाहेर. आणि ते म्हणाले, "हे कशाला पाहिजे तुम्हाला? ह्याच्यात काय आहे? हे तर नुसतं लाकूड आहे." आणि ते म्हणले, "मला माहिती नाही, पण मला हे बघितल्यावर मला वाटलं हे घ्यावं म्हणून मी ते घेतलं आणि ते बाहेर आले." आणि ते बाकी त्यांनी काहीच घेतलं नाही. त्यांना काही नकोच होतं कारण ते स्वतः साधकच होते, साधूच होते. ते लाकूड ते घेऊन बाहेर आले आणि उडुपी हा कर्नाटकामध्ये एक राज्य आहे. तिथं ते त्यांची साधना चालायची. त्यांचा मठ, आश्रम तिथं होता माधवाचार्यांचा. आहे सुद्धा अजून. ते गेले आणि त्यांनी ते
चंदनाचं जे होतं ते धुतलं, पूर्णपणे त्याला स्वच्छ केलं आणि त्यातून काय बाहेर पडलं, तर आज उडपीच्या कृष्ण मंदिरामध्ये जी मूर्ती आहे, ती मूर्ती माधवाचार्यांनी ते लाकूड म्हणून बाहेर आणली होती आणि आज सुद्धा ती मूर्ती तिथं प्रस्थापित आहे. मला हे उदाहरण एवढ्याचसाठी द्यायचं होतं. ह्याचा ॲक्चुअली रामायणाशी काही संबंध नाहीये, सुंदरकांडाची नाहीये. पण भारतामध्ये ज्या गोष्टी घडतात त्याच्यात जसं आपल्याला सोनं, चांदी आणि पैसा दिसतो, त्यापेक्षा सुद्धा साधना याच्यामध्ये जी पॉवर आहे, ती जर आपण समजून घेतली, तर हे कृष्णाचं मंदिर आणि तिथे असलेला कृष्ण हे खूप आणि तो बालकृष्ण रूपामध्ये आहे आणि ते खूप ग्रेट आहे. तुम्हाला जर कधी कर्नाटकाच्या दर्शनाला तुम्ही गेलात, तर उडपीला जा, तो कृष्ण बघा आणि तिथं अजून एक स्पेशालिटी काय आहे त्या कृष्णाची, की रोज कृष्णाची म्हणजे अंघोळ झाल्यावरती जी वेशभूषा करायची आहे, ती कोणीही ठरवू शकत नाही. तिथले जे पुजारी आहेत, ते डोळे मिटून ध्यान करतात आणि त्यांच्या ध्यानामध्ये कृष्ण येऊन सांगतो, की आज मला हे करायचंय. मग ते सांगतात, की अशा पद्धतीने त्याचं डेकोरेशन केलं पाहिजे आणि मग ते डेकोरेशन केलं जातं आणि हे आज कितीतरी वर्ष घडतंय. आपल्याला हे जर माहीत नसेल, तर आपल्याला वाटतं, की ही सगळी अंधश्रद्धा आहे, भोंड आहे, डोंब आहे, अशी म्हणणारी लोकं पण असतात. पण मला हे उदाहरण मुद्दामून सांगायचं होतं, की हे आपल्या इथे घडतं आणि ही भक्तीची, साधनेची शक्ती आहे. तर ती आपण समजून घ्यावी आणि आपल्या साधनेला मोठं करत जावं, असा आशीर्वाद आपण सगळ्यांनी रामाकडून मागावून आज आपण इथे थांबू. जय श्री जय श्रीराम. पडून आणि तरी शेवटी गेले तरी त्यांना समोर सगळं दिसत होतं, पण इतकी घाई केली नाही. ते तिथं बसलेत. इथपर्यंत जे आपण पाहिलेलं आहे, ते खूपच मनाला भावलं. जय अगदी श्रीराम. नमस्ते. खूपच भक्तिभाव आमच्या मनामध्ये आणलात तुम्ही. म्हणजे इतकं सुंदर निरूपण झालं, की आमच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष हनुमान प्रवास करतायत असं अगदी जाणवलं. खूप खूप आभार. आपण आधी प्रेयर करूया. जय गुरुदेव. मी एक मिनिट बोलतो की आता इंद्रायणी माननी जे श्रीलंकेचं वर्णन केलं, लंकेचं, की शत्रूची असली तरी ती खूप सुंदर आहे. तर मला भीमसेन जोशी यांनी रम्य ही स्वर्गाहून लंका या गाण्याची आठवण झाली आणि ते मुद्दाम आपल्याला शेअर करावं असं वाटलं. खूप छान सत्संग होत आहे. जय गुरुदेव. प्रेयर करूया आपण, मग नंतर कुणाला बोलाय. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ओम शांती शांती शांती. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः.